मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी इकडे बघू शकता किचन ओटा मी क्लीन करून घेत आहे. स्वयंपाक पण अर्धा बनलेला आहे, अर्धा बनवायचा आहे, पण अधूनमधूनच मी किचन ओटा क्लीन करायला लागलेली आहे. म्हणजे हे जे टाईल्स आहेत ना खूप खराब झालेले आहेत, एकदम चिकट आणि संध्याकाळी पण खूप जास्त भांडे असतात आणि त्यावेळेस मन पण राहत नाही माझं. दिवसभर ही छोटी मोठी कामं करून थकवा येतो ना, त्यामुळे करण्याची एनर्जीच राहत नाही. फक्त भांडी घासते कशी तशी मी आणि झोपत असते. पण आता सकाळच्या वेळेला खूप छान असतं आपलं मूड आणि खूप एनर्जीफुल असतो. त्यामुळे या वेळेत कितीही कामं करा छान वाटतं. म्हणजे कितीही कामं करा थकवा जाणवत नाही. सकाळी सकाळी छान फ्रेश वाटतं. म्हणून मी इकडच्या टाईल्स इतक्या स्वच्छ केल्या. म्हणजे असं तर फोनमध्ये दिसत नाही, छान दिसत आहे, पण भाजी वगैरे बनवलेलं जे तेल उडतं ना म्हणजे भाजीचं, तेच थोडंसं चिकट वाटत होतं आणि कलर पण चेंज झालेला होता. तिकडे स्वच्छ केलेलं आहे. फक्त कॉर्नरमधल्या टाईल्स मी स्वच्छ केल्या. इकडच्या साईडचे जे असतात ना ते मी दररोजच्या दररोज क्लीन करत असते. पण इकडच्या बाजूला मी स्वयंपाक वगैरे ठेवत असते आणि दररोज पसारा काढून मला काढणंच म्हणजे ते स्वच्छ करणंच होत नव्हतं. तर फायनली मी आज ते स्वच्छ केलं, सगळा पसारा स्वयंपाक जे ठेवलेला होता काढून. आणि आता इकडं मी मसाला तयार करत आहे. खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि इकडं मिक्सरला एकदम बारीक मी वाटून घेतलेला आहे. आणि इकडं बघू शकता मिक्सर पण तसंच झालेलं आहे, खूप खराब दिसत आहे, एकदम चिकट म्हणजे काही आपण वाटणं वगैरे करतो आणि ज्या दिवशी लोणी वगैरे बनतं ना त्या दिवशी तरी खूप जास्त चिकटपणा येतो. तर तसंच झालेलं होतं. यावेळेस मी स्वच्छ केलेलं नव्हतं तर खूपच घाण वाटत होतं. म्हणून इकडं जे लिक्विडचं पाणी मी बनवून ठेवलेलं होतं टाईल्स क्लीन करायला, तेच लिक्विडचं पाणी आणखीन ठेवलेलं आहे, ते मी घेतलं आणि इकडं मिक्सरवरती टाकलेलं आहे पूर्णपणे. आणि छोटं ब्रश येतं ना त्या ब्रशनं मी छान घासून घेतलं आणि कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे. तर मिक्सरही स्वच्छ झालेला आहे. आता किचन मी इकडच्या साईडचं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि इकडे तरी आता स्वयंपाक वगैरे बनवायची. आज शेवग्याची भाजी बनणार, त्यासाठीच हा मसाला मी तयार केलेला. म्हणजे शेवग्याची भाजी बनवा किंवा वांग्याची भाजी बनवा, हा मसाला मी बनवते. खूप छान टेस्टी भाजी बनते आणि थोडासा जास्त प्रमाणात मी बनवलेला आहे. कारण आता मी शेवग्याची शेंग टाकून थोडासा मसाला टाकून ही भाजी बनवणार आहे. परत रात्री भाजी बनवण्यासाठी थोडासा जास्त बनवला, कारण आज गुरुवार आहे, उपवासाचा दिवस. तर आजचा दिवस कसा असतो ना, सकाळी इतकं स्वयंपाकाचं तामझाम नसतं, पण संध्याकाळी मात्र खूप धावपळ असते माझी. प्रसाद बनवणं, आरतीची ताट तयार करणं, आरती करणं, यांचं सगळं आवरून देणं आणि स्वयंपाक करणं थोडासा म्हणजे धावपळ असते संध्याकाळी. त्यामुळे म्हणलं थोडीशी तयारी करून ठेवायची, थोडासा नियोजन करून ठेवला की भाजी काय बनणार, थोडीफार तयारी करून ठेवली की तितकी धावपळ आपली होत नाही. आणि तसं सेम सकाळी पण आहे, मी रात्री थोडीफार तयारी करून ठेवते आणि सकाळी माझी कामं झटपट आवरतात. म्हणजे 9 वाजेपर्यंत टिफिन वगैरे मला रेडी करायचं असतं. तसं तर सगळ्यांची मुलं शाळेत जात असतात, त्यामुळे सगळ्यात आई घाईगडबडीत असतात. पण आपल्या घरी शाळेत जाणार कोणी नाही, जी स्वयंपाक बनवायचा आहे मोठ्यांसाठीच बनवायचं आहे आणि त्यांनाच घाईगडबड असते. जसं लहान लेकरांना असते ना तशी घाई करत असतात, 5 मिनिटही थांबणार नाहीत. इकडं भाजीची पूर्ण तयारी मी करून घेतलेली आहे. कढईमध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकला आणि लसूण टाकलेला आहे. गावरान लसूण आहे त्यामुळे ना थोडासा चोळून ठेवलेला आहे मी, त्यामुळे थोडासा पाचोळा दिसत आहे. ते लसूण टाकलेलं आहे, परतून घेतल्यानंतर जे मसाला बनलेला आहे ते मी फक्त 2 ते 3 चमचे टाकलेले आहे, जास्त नाही टाकलं, कारण भाजी फक्त दोघांसाठी बनत आहे. इकडं परतून घेतलेला आहे. तसं तर मी मसाला भाजूनच परतलेलं होतं, म्हणजे वाटलेलं होतं, त्यामुळे मी थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि जी शेवग्याच्या शेंगा शिजवलेलं होतं पाण्यासहितच टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आणि आता टाकूया थोडासा इकडं जे घरकुल मसाला येतो ना तेच मी वापरत आहे आजकाल. अगोदर मी सुहाना मसाला आणायचे, पण आता घरकुल मसालाच आणत आहे मी, जास्त दुसरे कुठले मसाले आणत नाही. तिकडे मस्त अशी शेवग्याची भाजी बनलेली आहे. आता जे हे डबे काढलेले होते सगळे जागेत ठेवून देऊ. तर झालेले सगळं ठेवून आणि मी संग देवपूजा पण करून घेतली, देवांना स्नान घातलं, देवपाट्यात विराजमान केलं आणि इकडे मी चंदन लावत आहे. सगळ्या देवांच्या मूर्त्यांना चंदन लावलेलं आहे आणि फुलं मी घेऊन आलेली, बघू खूप छान कलरफुल फुलं आहेत. थोडीशी मार्केटहून आणलेली होती आणि थोडीशी इकडं मी स्वास्तिकची, परत कनेरीची, लाल कनेरी आणि सदाफुली आणलेली आहे आणि थोडंसं कलरफुल फुलं वाहिली ना खरंच खूप छान वाटतं. नाहीतरी पांढरा शुभ्र देवार आणि पांढरी शुभ्र फुलं असं वाटतात. आणि इथं मी जे आसन अंतरलेलं आहे ते भगव्या कलरचं आहे, त्यामुळे त्यावरती पांढरी फुलं ठेवली ना खूप छान दिसतं, म्हणजे छान उठाळून दिसतात. तिकडं समोर पायरीवरती मी फुलं ठेवलेले पूर्ण भरून. आता दीप प्रज्वलित करू आणि धूप लावून घेतलेले आहे. धूप वाहून घेतली देवाला, घंटा वाजून मी इकडं प्रसाद ठेवला समोर, म्हणजे काही बनलेलं निवेद मी ठेवत असते किंवा साखर दूध हे पण ठेवत असते. साखर ठेवलेली आहे, मनोभावी देवाचे दर्शन करून घेतले, तुळशीपूजन उंबरापूजन झालेलं आहे आणि कपडे आज मी मशीनला लावलेले आहेत, कारण रिमझिम पाऊस सुरूच आहे. तसं तर आतापर्यंत पाऊस नव्हता, आता पावसाने सुरुवात केलेली आहे
आणि छान पण वाटत आहे. वातावरण एकदम छान थंड झालेलं आहे, नाही तर खूप गरमी व्हायची. तर ही सगळी कामं थोडीफार आवरून मी आता आलेली मी इकडच्या रूममध्ये. आणि इथं काय करत आहे तर कपडे काढलेले आहेत. मला उद्या जायचं आहे माझ्या बहिणीकडे, म्हणजे कल्पनाच्या घरी कार्यक्रम आहे. तर तिकडंच घेऊन जाण्यासाठी मी इकडं आयर काढत आहे. उद्या होणार नाही, उद्या वेगळाच गोंधळ. सकाळी लवकर निघायचं आहे गावाकडून आई यांना. परत पूजा म्हणजे माझी जाऊबाई सगळेजण येणार आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्रच इथून निघणार आहोत. तर उद्याचा गोंधळ वेगळाच असणार आहे. स्वयंपाक पाणी सगळ्यांचा आवरायचा आणि मग स्वतःचा आवरायचा आणि मग निघायचं. तर म्हणलं थोडीफार तयारी आजच करून ठेवावी. इकडं सगळं आयर मी काढलेलं आहे, म्हणजे कल्पनाच्या सासू सासऱ्याला इकडं आयर घेतलेला आहे. परत कल्पनाची नणंदबाई येणार आहेत. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांच्यासाठी पण मी इकडं आयर घेतलेला आहे. तर सगळं आयर काढून मी इकडं पिशवीत भरून ठेवला. कल्पनासाठी फक्त मी 2 ब्लाऊज पिसा वगैरे घेतलेल्या होत्या. सगळं काढून ठेवलं. आता ओटीसाठी तांदूळ आणि खारी खोबरं सुपारी हे सगळं ओटीची सामग्री मी तांदळामध्ये टाकलेली आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप इम्पॉर्टंट असतात, नंतर आपण विसरतो. म्हणून मी सगळं हे काढून ठेवलेलं आहे. तोपर्यंत कपडे धुवून झाले होते. कपडे मी उन्हाला टाकले. ऊन तर नाही पण हवा खूप भयानक आहे. सगळे कपडे त्या ताराला गोल गोल होऊन बसलेले बघू शकता. एकही तारावरती नाही आहे. चिमटे लावल्यामुळे ना ते तसेच म्हणजे तिथंच गोल गोल होऊन बसले, नंतर एकही राहिलं नसतं. सगळे कपडे पतंगासारखे उडून गेले असते. खूप भयानक हवा आहे. आणि समोर जे ठेवलेले कुंडे आहेत ना सगळे खाली पडलेले होते. आज खूप जास्त हवा आहे. जशी होता असते ना दिवसभर तशीच हवा होती. कपडे पण मला काढता येत नव्हतं. जसं मी काढत होते सगळे उडून जात होते. तर वातावरण तरी आज असं झालेलं आहे, म्हणजे आता ऊन पडलेलं आहे पण हवा खूप जास्त आहे यामध्ये. तर कपडे हडकलेत हवेमुळे उन्हामुळे. तर अगोदर आणि तसं तर मशीनला लावलेले कपडे ड्राय होऊन येतात ना, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही वाळण्यासाठी. कपडे अगोदर काढून येते. जी सामान खाली पडलेलं आहे 2 वेळा ठेवलेलं आहे मी, परत खाली पडलं. त्यामुळे खिडकी वगैरे सगळं बंद केलेलं आहे. गेट तरी दिवसभर बंदच असतं, कारण हवेमुळे मला ना ते उघडताच येत नाही. बाहेर थोडा वेळ जाऊन बसला ना इतका जोरात ते गेट आपटतात आणि समोर जे ठेवलेले वस्तू असतात ना सगळी पडतात. त्यामुळे मी गेट खिडक्या सगळं बंद करत आहे. आणि इकडे सोफ्याचे कवर तरी दिवसात मी 10 वेळा म्हणजे व्यवस्थित करत असते. परत पडतात, परत व्यवस्थित करते, परत पडतात असं आहे. तर कपडे तर कसे कसे मी काढून आणले. एक पिठाचं पोतं पण मी धुलेलं होतं. दळण मला करायचंय पण आज पण झालेलं नाहीये. आणि उद्या तरी जायचंय कल्पनाकडे, उद्या तरी होणारच नाही. आता बघूया परवाला. तरी पण एक्स्ट्रा काही कामं निघाली ना मग ते पण राहून जातं, हे पण राहून जातं असं होतं. जसा वेळ भेटला तशी मी कामं आवरत असते. इकडे सगळे कपडे उलटे सुलटे करून मला टाकलेले होते, म्हणजे कलर चेंज होत नाही त्यामुळे. तर सगळे कपडे इकडे सवाशी करून जागेत ठेवून देते, म्हणजे सकाळी कोणाला शोधायला नको. आणि बाकीची तरी कामं खूप सारी राहिलेली आहे. तर आता एक एक आवरून घेऊया. अगोदर कपड्यांचं काम करते. आणि भांडी राहिलेली थोडीफार. आणि मला थोडंसं खोबरं ठेवलेलं होतं, ते पण सगळं खिसून त्याला थोडंसं भाजून ठेवायचं आहे. पण आता आज तरी होणार नाही आणि उद्या तरी मग चान्सच नाही आहे. उद्या तरी दिवस तिकडंच जाणार आहे माझा. तर साडी तर कशी घडी केलेली बघू शकता. हवेमुळे ना तर व्यवस्थित घडी करता येत नव्हतं, सगळं उडून जात होतं. आज मी बेडशीट पण धुवलेलं होतं, ते पण मी व्यवस्थित घडी घालून ठेवलेलं आहे. तर झालेली तर पडदा बघूनच तुम्ही अंदाज लावू शकता किती भयानक हवा आहे. आणि कुंडा ना सतत पडत आहे समोरून हवा आल्यामुळे. तर ठेवलेले ते पण व्यवस्थित. आणि इकडं ही सगळी कामं आवरतच होते तितक्यात पतिदेव आलेले आहेत टिफिन घेऊन, म्हणजे आता दुपारचं टिफिन भरून द्यायचं आहे यांना. म्हणजे आज आम्ही काही जेवत नाही, 2 जण आमचा उपवास आहे. म्हणजे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी टिफिन भरून द्यायचा आहे. आणि यांच्यासाठी देत आहेत दही. आणि इकडे शेंगदाण्याचे लाडू पण मी बनवून ठेवलेले होते, तर खाण्यासाठी दिलेले होते तर नग म्हणत आहेत. तर थोडासा मूड ऑफ आहे, म्हणजे कामात थोडंसं काही झालं ना मग मूड ऑफ होतो त्यांचा. तुम्ही विचारत होता ते तुमचे भांडणं होतात का? तर असे कुठलेही नवरा बायको नाहीत की ज्यांची भांडणे होत नाही आहेत. आमचे पण होतात पण जास्त वेळासाठी नाही, पण होतात हे मात्र खरी गोष्ट आहे. म्हणजे असं कुठलंही घर नाही आहे की ज्या घरामध्ये भांडणं होत नाही आहेत. भांडणं तरी सगळ्यांच्या घरामध्ये असतातच, कुठल्या तरी कुठल्या गोष्टीवरती कारणावरती चालतच असतं. इकडे टिफिन भरलेला आहे. मी जी चटणी बनवून ठेवली होती थोडीशी चटणी दिली आणि शेवग्याची भाजी भात भाकर हेच भरलेलं आहे. पण आता दूध येत नाही 2-3 दिवस झाले, त्यामुळे ना दही अगोदरचं ठेवलेलं होतं तेच दही दिलेलं आहे. परत आता चहा बनवण्यासाठी दूध नाही, तसं तर मी चहा घेत नाही आहे, पण यांच्यासाठी ताक दही परत सकाळी चहा बनतो. आणि कोणीतरी पाहुणे वगैरे आले तर तेव्हा पण चहाला दूध लागतं ना, डिकाशन चहा बनवायला ठीक वाटत नाही. तेच म्हणत आहे कुठेतरी आपण दूध लावूया, कारण आता जे दूध आम्ही रेग्युलर आणत होतो ना तिथे त्यांची म्हैस दूध येत नाही म्हणत आहेत. 2-3 महिन्याच्या नंतर दूध मिळेल त्यांच्याकडे. तर आता 2-3 महिने आता काय करणार, तर म्हणलं आणखीन कुठेतरी लावूया आपण, पण दूध व्यवस्थित मिळत नाही तेच म्हणणं आहे त्यांचं. आता व्यवस्थित भेटो कसंही भेटो, पण दूध नाही ते तरी जमणार नाही आहे. ही सगळी कामं आवरली मी तितक्या. आता अण्णा आलेले होते गावाकडून, तर थोड्या वेळ त्यांच्याशी बोलत बसले. आणि डिकाशन चहा बनलेला होता आमच्यासाठी, म्हणजे त्यांना पण म्हणजे आता काही ऑप्शन नाही आहे, दूधच नाही आहे, त्यामुळे डिकाशन चहाच मी बनवून दिलेला आहे. आणि त्यानंतर बाकीची छोटी मोठी कामं मी आवरली. आता
प्रसादाची तयारी मी करत आहे. म्हणजे इकडे बटाटा, हिरवी मिरची सगळं चिरून घेतलं, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. टमॅटो नाही आहे त्यामुळे टमॅटो घेतलेला नाही आहे. कढीपत्ता घेतलेला आहे खूप सारा, म्हणजे टमॅटो आणलेले नाही, 2-4 दिवस झालं टमॅटो संपलेले आहेत. तर बघूया उद्या घेऊन येतील. इकडे लसूण मी वाटून घेतलेला आहे. तर ही छोटी मोठी तयारी झालेली आहे. आता तांदूळ पण मी इकडे निवडून घेते. म्हणजे निवडलेलेच तांदूळ आहेत, फक्त धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आज सकाळी ना घाई गडबड खूप होत आहे म्हणून तांदूळावेळेस मी निवडूनच ठेवलेले आहेत, काही नाही यामध्ये. तर 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. म्हणजे मोठा तांदूळ आणि जो बारीक तांदूळ येतो ना, ते दोन्ही तांदूळ मी मिक्स करून धुवून घेतलेले आहेत. इकडे कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये 2 ते 4 चमचे तेल घेतलं आणि अगोदर मी दार बंद केलेले, बघू शकता तुम्ही. हवेमुळे गॅस एकाच साईडला होत होता आणि ते काय फोडणी तयार होणारच नव्हती आज. त्यामुळे म्हणलं अगोदर दार बंद करायचं. म्हणजे हवेचा इतका वैताग आला, देवापाशी दिवा राहत नाही, गॅस राहत नाही, इतका प्रॉब्लेम होत आहे. इकडे आता फोडणी मी तयार करत आहे. तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं. नंतर लसूण, कढीपत्ता टाकलेले, बटाटा आणि हिरवी मिरची संग टाकली, परतून घेतलं आणि थोडीशी शेंगदाणे मी टाकलेले आहेत, छान परतून घेतलेले आहे. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे, कारण हिरवी मिरची पण टाकलेली आहे यामध्ये. आणि चुटकी जितकी तितकी साखर टाकलेली आहे, थोडासा मसाला टाकलेला आहे, छान परतून घेतलेला आहे. मसाला एकदम मस्त भाजलेला आहे. नंतर यामध्ये जे भिजवलेले तांदूळ आहेत ते टाकलेले आहेत. अगोदर फक्त तांदूळ टाकलेले आहेत, मी पाणी वगैरे येऊ दिलेलं नाही आहे. आणि छान फोडणीमध्ये परतून घेतलं, म्हणजे फ्लेवर छान येतो फोडणीचा. नंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. इकडे छान मिक्स करून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मी ताट ठेवून मी आज मसाले भात शिजवत आहे, कारण टोपण लावल्यानं ना भात असं थोडंसं चिकट होत आहे. त्यामुळे मी ताट ठेवलेलं आहे, म्हणजे एकदम छान असा मोकळा मसाले भात बनून तयार होईल. तर इकडं आता तोपर्यंत मी आरतीची ताट तयार करत आहे. तर इकडं तेल, वाती हे सगळं आरतीमध्ये घातलेलं आहे. आणि मंदिरात येण्यासाठी इकडे एका छोट्या डब्बीमध्ये तेल, वाती दिलेले, धूप दिलेला आहे, सगळं मी एका कवरमध्ये पॅक केलं. आणि आता इकडे मसाले भात एक वेळा मी परतून घेतलेला आहे. म्हणजे जेव्हा टोपण लावतो ना त्यावेळेस हे ऑप्शन भेटत नाही आपल्याला, सगळे मसाले एका साईडला होतात. म्हणून मी काय केलं, इकडे ताट ठेवून शिजवून घेतलेले आणि शेवटला फक्त एक शिटी देऊन घेतली. बघू शकता एकदम मस्त मसाले भात बनून तयार झालेला आहे. आता भाजी बनवायची तयारी करून घेतलेली आहे मी पूर्णपणे. तर इकडे पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये तेल घेतलं. तर यामध्ये तेल छान तापल्यानंतर जिरं, मोहरी आणि बाकीचे जे मसाले मी तयार करून ठेवलेले होते, म्हणजे सकाळीच मी सगळे मसाले तयार केलेले होते, त्यामुळे आता वेगळं मला करण्याची गरज पडलेली नाही, झटपट काम आवरलेले. लसूण टाकलं, कढीपत्ता टाकला, परतून घेतल्यानंतर जे मसाला मी तयार केलेला होता शेंगदाणे आणि खोबऱ्याचा, ते टाकून मी परतून घेतलेला आहे. आणि इकडे टाकलेले एक टमॅटो आणि छान परतून घेतलं. आता टाकूया सुके मसाले, जसं हळदी पावडर, लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि चुटकीभर साखर टाकलेली, म्हणजे चव छान येते. तुम्हाला आवडत असली तर टाकू शकता, नाही तरी स्किप केलं तरी पण चालतं. नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडा वेळ हा मसाला छान मी परतून घेतलेला आहे. नंतर जे शेवग्याच्या शेंगा होत्या चिरलेल्या ते टाकलेले, मी अर्धीवट साल काढून घेतलेली, पूर्णपणे साल काढायची नाही, तर खूप जास्त शिजतात आणि एकदम चोथा होतो आणि खाता येत नाही व्यवस्थित, म्हणून अर्धीवट साल काढलेली आहे. आणि छान मी परतून घेतलं फोडणीमध्ये थोडा वेळ. आता नंतर थोडं करून पाणी टाकायचं, एकत्र खूप जास्त पाणी टाकलं ना तर मसाला व्यवस्थित भाजला जात नाही, त्यामुळे ना थोडं करून पाणी टाकलेला मसाला छान व्यवस्थित भाजला जातो आणि करपणार पण नाही. इकडे मी थोडंसं पाणी टाकून छान हा मसाला भाजून घेतलेला आहे. तसंच सुके मसाले भाजायला गेले तर व्यवस्थित ते भाजले जात नाहीत, करपाय लागतात, म्हणून थोडंसं पाणी टाकून मसाला छान भाजून घेतला. तेल सुटेपर्यंत. नंतर 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि बाबांचं पिण्याचं पाणी संपलेलं होतं, तर पाण्याला एक उकळी आणली आणि यामध्ये आयुर्वेदिक काड्या टाकलेल्या आहेत आणि पाणी आणून बाहेर ठेवलेलं, म्हणजे थंड होत राहिलं, अर्धवट झाकून ठेवलेलं आहे. आणि पाण्याच्या बॉटल्या रिकाम्या झालेल्या, ते पण मला भरून ठेवायचं होतं. तर तिकडे भाजी बनत आहे, मसाले भात बनलेला आहे, फक्त प्रसाद भरायचा आहे मला. पण अधूनमधून ही पण छोटी कामं होऊन जातात. तिकडं पाणी भरलेलं आहे सगळ्या बॉटलीमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून देते अगोदर. आणि एक वेळा भाजीलाही परतून घेते. नंतर मला जेवायच्या भाकरी बनवायच्या आहेत, पण अगोदर आम्ही पूजा वगैरे करून घेतो आणि जोपर्यंत येतात मंदिरातून तोपर्यंत मी भाकरी वगैरे बनवून घेते. तसं तर आता दूध नसल्यामुळे ना माझी कामं थोडीशी कमी झालेली आहेत. ते दूध तापवलेले भांडे, परत ते साय वगैरे काढलेले आणि दिवसभर दूध गरम करा, साय वेगळी करा, चहा पाणी करा, ताक करा, त्याची भांडी पण जास्त व्हायची आणि कामं पण जास्त होती. पण आता दूध 2-4 दिवस झालं बंद आहे ना, त्यामुळे भांडे पण कमी पडत आहेत आणि कामं पण थोडीशी कमीच वाटत आहेत, पण खूप सोनं मला वाटत आहे. तर इकडे मी मसाले भात भरलेल्या डब्यामध्ये, म्हणजे प्रसाद भरलेला आहे आणि कवर घातलेला आहे त्याला, पिशवीत ठेवलेला आहे, म्हणजे दस्ती, सवळं
परत तेल, वाती, धूप हे सगळं मी एका पिशवीत भरून ठेवलेलं आहे. सगळी पॅकिंग झालेली आहे. तोपर्यंत पतिदेव आलेले आहेत, अंघोळ वगैरे करत आहेत. तोपर्यंत मी साईबाबांच्या फोटोची पूजा करून हार घातलेला आहे. गुलाबाची फुलं आणलेली आहेत 2, तर साईबाबांना वाहिलेले आहे. तिकडे अक्षदा बनवून ठेवला आणि आरत्याही मी पूजित केलेल्या आहेत. आता आरती करून घेऊ. आरती करून झालेले हे गेलेले गावाकडे साईबाबाच्या मंदिरामध्ये. ते येईपर्यंत मी भाकरी बनवून घेते. तर इकडे मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनलेल्या आहेत. भाजी तरी मी अगोदरच बनवलेली आहे आणि इकडे गरम तवा असल्यामुळे त्यावरती मी थोडा वेळ भाजी ठेवलेली होती, म्हणजे गरम होत राहील. कारण आता अगोदर मी दूध ठेवायची, पण आता दूध नाही आहे, त्यामुळे भाजी ठेवलेली आहे. आणि हे सगळं कामं आवरत होते तोपर्यंत आलेले पतिदेव, म्हणजे कायम सांगितलं रात्रीचे 9 वाजलेत. 9 वाजेपर्यंत सगळेजण आलेले आहेत. तर आता सगळ्यांना जेवायला वाढते. सगळेजण फ्रेश होत आहेत. बाबाही आज जेवण केलेलं नाही. तर गुरुवारी आम्ही सगळे एकत्र जेवण करतो संध्याकाळचं, म्हणजे दिवसातनं एक वेळा तरी सगळ्यांचं जेवण व्हावं. पण दुपारी तर होत नाही, कशा गोंधळ असतो तुम्ही बघत असता. पण रात्री सगळे एकत्रच असतो आम्ही आणि कोणाला घाई नसते, तर निवांत आम्ही जेवण करतो. इकडं मस्त अशी जेवण थाळी तयार आहे. मस्त अशी शेवग्याची भाजी बनलेली आहे, गरमागरम ज्वारीची भाकर आणि प्रसादाला देण्यासाठी मी मसाले भात बनवलेला आहे. तर प्रसाद सगळ्यांना दिलेला आहे. तर हीच आहे रात्रीची जेवण थाळी. या मग तुम्हीही जेवण करायला. तर आवरलेले यांचे फ्रेश वगैरे झालेले आहेत सगळेजण. तर आता एक एक सगळ्यांना जेवायला ताटले घेऊन जात आहेत. म्हणजे तसं तरी म्हणतात की सगळं बाहेरच घेऊन जाऊया पातेले वगैरे, पण खूप जास्त पसारा होतो. मी इथंच ताटल्या सगळ्यांना वाढते आणि बाहेर नेऊन ठेवतो. हॉलमध्ये बसून निवांत आम्ही जेवण करत आहोत. तर चला मग बाय बाय, टेक केअर सगळ्यांना, गुड नाईट.